तर आले का वाटायला लागले आता मला. बाप्पा मंगल मूर्ती. तर जय शिवराय भावांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता विषय काय तुम्हाला सांगतो. आता आब्या लागलाय, त्याला ती काहीतरी डेकोरेशनचं काहीतरी घ्यायचं आहे, त्यासाठी इस्लामपूरला जायचं आहे. तर ते वेळ लागलाय, बघूयात जाऊया आणि पुढं आणि आपल्या आणि घरातल्या आणि मूर्ती आणायचे. बघूया, सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. चला जाऊया. रोहित माळी, नमस्कार. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. का हो का तर आले का वाटायला लागले आता मला. रोहित बस का 1 मिनिट. 1 मीटर बस होते. वर जर फक्त इथं. ओके ना का? ओके ओके. बाबा गावत नव्हती हा. तर फायनली भावाने मी आता घरी आलोय. आता घरातली मूर्ती आणायला जायचं आहे इस्लामपूरला. आम्ही इस्लामपुरात ठरवली होती मूर्ती आणि आमच्या काकाची पण आणायची. काकाची कापूसखेडा ठरवली त्यामुळं आमच्या तिघांच्या मूर्ती, अजून एक दाजी आहे आमचा, तिघांच्या मूर्ती आणायच्या त्या. मोठी गाडी आहे, बघूयात जाऊया. तुम्हाला आणि पुढे दाखवतो सगळं. चला. बोल बोल हा बोल. दो तेरा दो मेरा. तर मित्रांनो, मी माझे 2 भाऊ मामा आम्ही मागायला आम्ही चाललो गणपती बाप्पांना आमच्या घरी आणायला. आज तारीख 7, गणपती बाप्पांचा याचा आगमनाचा दिवस. आम्ही सध्या आहे इस्लामपुरात फार गर्दीचं वातावरण दिसते तुम्हाला लोकांना. गणपती बाप्पा जरा उत्साह दाखवा मी तुम्हाला मित्रांनो. इतनी खुशी. बघा असलेले गणपती बाप्पाचे वा दर्शन आलेलं होत्या गणपती बाप्पांचं याचं गर्दी बघू शकता तुम्ही.
गणपती बाप्पा मोरया. मला पाहिजे आणलाय. मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. देवाचा देव माझे घरी आईला हो. तर भावानो अशा प्रकारे सगळं झालेलं आहे. म्हणजे गणपती बसवलाय, सगळं झाले. आता व्लॉग पण मी आता एंड करतो. जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. करा तेवढं करा.